नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण टिफिनसाठी झटपट बनली जाणारी पालकची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही ते भाजी पाहू शकता. अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी बनली गेलेली आहे. चवीला तर अप्रतिम लागते आणि अगदी घाई गडबडीमध्ये अगदी पटकन बनवू शकतो. तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल गरम झालं की पाव चमचा घालायचा आहे जिरे. जिरे छान फुललं गेल्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या बारीक कट करून घेतल्यात, त्या घातल्या. त्यानंतर घालायची आहे हिरवी मिरची. तर 1 हिरवी मिरची मी इथे वापरलेली आहे. आता आपण मिरची आणि लसूण हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया. लसूण मिरची भाजल्यानंतर आता इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, तो आडवा उभा बारीक कट करून घेतला, तो घालायचा आहे. तो घातल्यानंतर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे, जास्तही जळवायचा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे डाळ. तर मी ही डाळ फक्त ओल्या कापड्याने पुसून घेतलेली आहे. तुम्हाला जर स्वच्छ धुवून भिजवून जरी वापरायची असेल तरी चालेल. तर मी ही डाळ घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. तेलामध्येच छान अशी डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे. तर गॅस मंद आणि मीडियम ठेवून आपल्याला 1 मिनिटभर ही डाळ अशीच परतून घ्यायची आहे, जेणेकरून ती तेलामध्ये छान अशी फुलली गेली पाहिजे. तर इथे डाळ आता व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता याच्यामध्ये घालायची आहे बारीक कट करून घेतलेली पालक अगोदर स्वच्छ निवडायची आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पालक चिरून घ्यायची आहे. तर पालक घातल्यानंतर सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून घेतली. भाजी घातल्यानंतर भाजी परततेवेळी सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर गॅस मंद करायचा आहे. भाजी परतून झालेली आहे, झाकण ठेवलं, गॅस मंद केलेला आहे आणि 1-2 मिनटं आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत. 2 मिनटं छान अशी भाजी वाफवून घेतले. आता पहा, याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. भाजी मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, कारण अजून आपली पालकची भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली नाही. झाकण ठेवून 1 मिनिटभर आपण हा पालक शिजवून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी ही व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. भाजी शिजल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया. आता भाजी परतल्यानंतर पुन्हा आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत. फक्त आपल्याला अर्धा मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे. तर झाकण काढून अर्धा मिनटं इथं मी भाजी शिजवून घेतली व्यवस्थित. आता झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी टिफिनसाठी पालकची सुकी भाजी तयार आहे. चवीला अप्रतिम लागते आणि अगदी बनवायला साधी सोपी आहे. त्याचबरोबर भाजीचा कलर अजिबात बदलत नाही, तुम्ही इथे पाहू शकताय. तर याच पद्धतीने आपण ही पालकची सुकी भाजी बनवून घेतलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना एकदा नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.